18 डिसेंबर 2025 मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार ह्याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं उद्यापन कसं करावं? जर तुमचा एखादा गुरुवार गेला असेल किंवा जर तुमचा या 18 तारखेला जर चौथा दिवस असेल मासिक धर्माचा, किंबहुना काही कारणांनी जर तुम्ही उद्यापन नसेल होणार तुमच्याकडनं, तर ते कसं करावं, कधी करावं, त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम 18 डिसेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे. आता मासिक धर्मामुळे कितीही नाही म्हटलं तरी या 4 गुरुवारपैकी एखादा गुरुवार तरी आपला स्किप होतो. मग जर कोणाचा पहिला गुरुवार राहिला असेल किंवा दुसरा गुरुवार राहिला असेल किंवा तिसरा गुरुवार एखादीचा राहिला असेल, त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता. बघा, मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार आहे, त्याच्यातला एखादा जरी आपला काही कारणांमुळे जर तो उपवास नसेल तुम्ही धरला, तर तो तुम्ही स्किप करू शकता आणि तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता. पण काही कारणांमुळे जर तुम्हाला चौथ्या गुरुवारीच अडचण आली आहे किंवा तुम्ही बाहेर गावी आहात, तुम्ही उद्यापन करू म्हणजे जर तुमच्याकडनं उद्यापन होत नसेल, तर तुम्ही पौष महिन्यात सुद्धा उद्यापन करू शकता. खूप कमेंट्स आले की ताई, पौष महिन्यात हे करू का, ते करू का, देवदेव केलेलं चालतं का, देवदर्शनाला गेलेलं चालतं का? तर देवासाठी कुठलाच महिना वाईट नाही आहे, किंबहुना प्रत्येक महिना तेवढा पवित्र आहे. उलट पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाची उपासना केली जाते, मग तो महिना वाईट कसा असेल? तुम्ही पौष महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. म्हणजे जेव्हा पौष महिना लागेल त्याच्यानंतरचा जो गुरुवारी, तेव्हा तुम्ही उद्यापन करू शकता. काही कारणांनी जर चौथ्या गुरुवारी उद्यापन करायला जमलं नाही तर. आता देवीचं उद्यापन कसं करावं? अर्थात माता लक्ष्मीची पूजा आपण करत असतो, लक्ष्मी पूजन किंबहुना म्हणायला हरकत नाही. ते आपण प्रत्येक गुरुवारी यथाशक्ती यथाभक्ती प्रत्येकाने माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे. आता उद्यापन हे गुरुवारी करायचं असतं. ज्या पद्धतीने तुम्ही मांडणी करता त्याच पद्धतीने मांडणी तुम्हाला करायची असते आणि दुसऱ्या दिवशी अमावस्या लागलेली असणार आहे, म्हणून मग तुम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी 19 तारखेला तुम्ही पूजा मांडणी उचलून घ्यावी. आता हे जे उद्यापन आहे, तर हे तुम्ही सकाळी मांडणी करून घ्यावी. संपूर्ण पूजा विधी, सेवा अर्चा जे काही तुम्ही करत आहात ह्या 3 गुरुवारमध्ये, तसंच तुम्हाला चौथ्या गुरुवारी सुद्धा करायचं आहे. उद्यापनाला बऱ्याच ठिकाणी सवाष्णी जेवायला बोलवता, तुम्ही तसं करू शकता. तुमच्या घराची वरण भात भाजी पोळी तुम्ही करणार असेल आणि तुमची इच्छा असेल तर एखादी सवाष्णी जर कोणी अवेलेबल झाली तर नक्कीच तुम्ही सवाष्णी भोजन देऊ शकता. त्या सवाष्णीची माता लक्ष्मी स्वरूप तिची तुम्हाला पूजा करायची आहे. देवीची ओटी जशी भरतो आपण त्याच पद्धतीने म्हणजे त्या तुमच्याकडे जी स्त्री येणार आहे त्या स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची आहे. हे करून झाल्यावर तुमच्या घरात जे काही गोडाधोडाचा नैवेद्य केला आहे तो तुम्ही तिला देऊ शकता. नाहीतर काय होतं ना, नाहीतर तुम्ही 5 सवाष्णी, 7 सवाष्णी, 3 सवाष्णी, ताई 1 सवाष्णी भेटली तर चालेल का? हो, कारण आजकाल प्रत्येक जण उपवास करत असतं आणि मग उद्यापनाच्या दिवशी ताई दुसऱ्याच्या घरी जाऊन तुम्ही हळदी कुंकू करू शकता. तुम्हाला जर कोणी बोलवलं, जर तो मान दिला आहे, तर नक्कीच तुम्ही जाऊन त्यांचं हळदी कुंकू स्वीकारू शकता आणि तुमच्या घरातही तुम्ही बोलवू शकता. आता बऱ्याच वेळाला असा प्रश्न येतो की ताई, माझं उद्यापन आहे पण मला आहे ना जेवायला बोलवलं आहे. म्हणजे आता समजा आपण ज्या पद्धतीने सवाष्णी जेवू घालतो, तर मला जेवायला बोलवलं आहे ताई, मी जाऊ शकते का? तर बघा, तुमच्या घरात उद्यापन असेल आणि जर तुम्हाला जेवायला बोलवलं असेल, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता. नाहीतर बऱ्याच बायकांचं असं असतं की माझं उद्यापन आहे आणि तर मग मला उपवास माझ्याच घरी सोडायचा आहे. असं जर तुमचं असेल तर तुम्ही तुमच्या घरात उपवास सोडू शकता. पण लक्षात घ्या, त्या स्त्रीने तुम्हाला बोलवलं आहे म्हणजे तुम्ही लक्ष्मी स्वरूप तिच्या घरी जाणार आहात. जर सवाष्णी भोजन जर तुम्हाला बोलवलं असेल तर तुम्ही जाऊ शकता. पण अगेन आपल्या मनात येतं की ताई, की शेवटचा गुरुवार आहे तर मी तो माझ्याच घरी सोडला तर हरकत नाही. तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही करू शकता. सगळ्यात आधी उपवास आपल्याच घरी सोडायचा असतो. पण काय होतं कधी कधी, तुम्ही एखाद्याच्या घरी सवाष्णी म्हणून जेवणार आहे, ती व्यक्ती तुम्हाला माता लक्ष्मी स्वरूप तुमचा मानपान करणार आहे, तर तिथे तरी जेवलं तरी हरकत नाही. पण एवढ्या दिवसाचे उपवास आहे, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिथे पण जेवू शकता किंवा तुमच्या घरात तुम्ही उपवास सोडू शकता. आता शहरामध्ये ताई एवढ्या बायका अवेलेबल होत नाही,
एक स्त्री जरी आली तिचा तुम्ही मान सन्मान करा, मग तिला तुम्ही पोथी द्या, जी मार्गशीर्ष गुरुवारची कहाणीची पोथी आहे ती तुम्ही तिला देऊ शकता. तुम्ही तिला केळं देऊ देऊ शकता. त्या पोथीमध्ये थोडेसे तांदूळ द्या, नंतर केळी द्या. त्या देवीची त्या स्त्रीचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे. दुसरं महत्वाचं येतं की आता बऱ्याच वेळा बायका मग शृंगाराच्या वस्तू दान करत असतात. जर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही ती करू शकता. मग तुम्ही एखादा गजरा दान करा किंवा शृंगाराची कुठली पण वस्तू, मग त्याच्यामध्ये कुंकू आहे, तुम्ही कुंकू दान करू शकता. मेहंदीचा कोण आहे, एखादा रुमाल आहे, ते तुम्ही तुमच्याकडे यथाशक्ती असेल तसं तुम्ही दान करू शकता आणि त्या स्त्रीचा मानपान करू शकता. हळदी कुंकू तुम्ही करू शकता. आता काय होतं ना, बऱ्याच वेळेस तुम्ही जर कोणाच्या घरी गेल्या तर ते तुम्हाला दूध वगैरे देतात, तर तुम्ही दूध ग्रहण करू शकता का? परत तोच प्रश्न येतो की ताई आमचे उपवास आहे, मग आम्ही दुसऱ्यांच्या घरचं दूध खाऊ शकतो का? तर हा प्रत्येकीचा वैयक्तिक प्रश्न आहे. मानणं न मानणं, किती मानणं हे प्रत्येकाच्या वैयक्तिक डिसिजनवर असतं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही खाऊ शकता, तुमची इच्छा नसेल तर फक्त हळदी कुंकू घेऊन तुम्ही तुमच्या घरी येऊ शकता. हवं तर दूध असेल किंवा खीर असेल तर ते घेऊन तुम्ही तुमच्या घरी येऊ शकता. तुमच्या घरी जेव्हा उपवास सोडता तेव्हा तुम्ही ते खाऊ शकता. बाकी सगळे तुमची इच्छा. कारण प्रत्येकाची मतं वेगळे असतात आणि आपण प्रत्येकाच्या मताचा आदर नक्कीच केला पाहिजे. तर हे झाल्यावर संध्याकाळी तुम्ही सवाष्णी बोलवू शकता आणि त्यांना तुम्ही उद्यापन करू शकता. अगदी एक आली तरी हरकत नाही. देवीसाठी खिरीचा नैवेद्य बनवण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही प्रकारची खीर, मग ती मखाण्याची असो, तांदळाची असो किंवा शेवयाची असो, अगदी दूध, केशर टाकून दूध दही सुद्धा तुम्ही देवीला नैवेद्य अर्पण करू शकता. ज्यांना चारही म्हणजे तीनही गुरुवार काहीही करणं शक्य होणार नाही त्यांनी आवर्जून चौथ्या गुरुवारी सुद्धा मांडणी करू शकता. देवीचं उद्यापन करू शकता. उद्यापन करणं म्हणजेच काय की एक दोन सवाष्णी आपल्या घरी बोलवता. तुमची इच्छा असेल की ताई पहिले 3 गुरुवार काहीच करणं शक्य झालं नाही किंवा पहिले 2 गुरुवार काहीच करणं शक्य झालं नाही, तुम्ही तिसरा आणि चौथा गुरुवार करू शकता. अगदी तुम्ही चौथा गुरुवार सुद्धा मांडणी करू शकता. देवीची पूजा करू शकता, आराधना करू शकता आणि एखाद्या स्त्रीला किंवा 1, 3, 5, 2 जेवढ्या स्त्रिया येतील त्यांचा तुम्हाला मानपान करायचा आहे, त्यांचा आदर सत्कार करायचा आहे. त्या लक्ष्मी स्वरूप तुमच्या घरी आल्या. कारण काहीच नाही केलं याचं दुःख असण्यापेक्षा काहीतरी मी केलं याचा आनंद खूप असतो आपल्याला. मग त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मांडणी तुम्ही सकाळी केली तरी चालेल, संध्याकाळी केली तरी चालेल. पण एक सांगते, देवीला आहे ना खिरीचा नैवेद्य खूप जास्त प्रिय आहे. संपूर्ण व्रताचं फळ आपल्याला मिळावं यासाठी देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. ह्या दिवशी जास्तीत जास्त दान धर्म करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या स्त्रीला, एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही दान धर्म करू शकता. आता उद्यापनाला सवाष्णीच लागते का? स्त्री ही स्त्री आहे. सवाष्णी विधवा असा भेदभाव न करता प्रत्येक स्त्रीला मानपान द्या. कोणी पण असेल, ती माझ्या घरात लक्ष्मी स्वरूप आलेली आहे. तिला तुम्ही उपवास जर त्या व्यक्तीचा असेल किंवा नसेल तरी पण ती सवाष्णी आणि विधवा असं काहीच मनात न आणता तिला तुम्ही बोलवा, तिला मानपान द्या. तिला जे तुमच्या घरात बनवलं असेल ते तुम्ही तिला नक्कीच खायला द्या. या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे. अगदी ज्यांना चौथ्या गुरुवारी नाही करणं शक्य झालं त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी केलं तरी हरकत नाही. पण ज्यांना चौथ्या गुरुवारी होत आहे ते करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. या पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष व्रताच्या गुरुवारची सांगता करायची आहे. शेवटी देव हा भक्तीचा भुकेला आहे. घरात मंगलमय वातावरण असावं. तुमचं घर किती छोटं आहे, तुम्ही किती डेकोरेशन करता याच्यापेक्षा तुमचा भाव बघत असल्याने देवाला काय प्रिय आहे, तर देवाला फक्त तुम्ही प्रिय आहे, बाकी काही प्रिय नाही देवाला. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.